कर्जाचा बोजा तसाही महाराष्ट्रावर प्रचंड पडलेला आहे. 10 लाख कोटीच्या घरात आता आपण कर्ज महाराष्ट्रावर झालेला आहे. 10 लाख कोटी. आणि दुसरीकडे अदानीला आम्ही प्रचंड जागा देतो. आतापर्यंत दिलेल्या 1150 एकर जागेची किंमत काढली तर साधारणतः 2 लाख कोटीपर्यंत येईल. आणि हे 2 लाख कोटी रुपये या योजनांसाठी वापरले असते, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वापरले असते, त्या जमिनीची विल्हेवाट लावून. पण ते न करता महाराष्ट्र हा गुजरातला गहाण ठेवण्याचं काम त्या सरकारकडून होत आहे. मला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की एक चांगली योजना बंद करून सरकार काय मिळवत आहे आणि सरकारला या सामान्य माणसाची काही देणं घेणं आहे का. त्यामुळे जर 6 महिन्यापासून पगार मिळत नसेल किंवा त्यांना त्यांचा त्या केंद्र सरकारला निधी मिळत नसेल, त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील, तर सरकारने सांगून टाकावं आम्ही देऊ शकत नाही, आमची अवकात नाही, आम्ही देणार नाही, सांगून टाकून मोकळं करावं. त्या सगळ्या केंद्र चालकांना वेठीस धरून त्या बिचारे गरीब आणि सामान्य माणसं आहेत त्यांना वेठीस धरण्याचं कारण काय. हे जे पाप आहे एक एक पाप ही सरकार करत पुढे चाललाय आणि यांच्या पापाचा गळा भरणार आहे.